हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग एक दिवसानंतर आपण शूट करतोय, कारण की थोडंसं काम होतं आणि यूट्यूबवर थोडंसं काम करायचं आलं आहे. कारण की ते ज्याचा व्ह्यू रेट आहे जे घसरलेलं आहे, तर अल्गोरिदम काय चेंज झाला आहे का हे बघतोय. त्याच्यानुसार आपल्याला नवीन अपलोड करायचं आहे. त्यासाठी थोडेसे गॅप पडतील, पण जे आपलं टास्क आहेत ते मी मिस करणार नाही. जे नवीन टास्क त्यामध्ये असतील त्याला रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न करेल. तसेच आज एक टास्क आहे, जे टास्क म्हणजे आपली जी द्राक्ष बाग आहे ते आता शुगर उतरते. त्याच्यामध्ये शुगर उतरते म्हणजे जे द्राक्ष आंबट असतात ते गोड होत आहेत, मग त्याला पक्षी खात असतात. मग ते पक्षी खाऊन येऊन आपल्याला त्याला काळजी घ्यावी लागते. आणि ती काळजी म्हणजे आता त्याच्यावर आपल्याला नेट हातरायचं आहे, म्हणजे जाळी जी असते ते पूर्ण बागेवरती अंतरून घ्यायचं आहे. तर त्यासाठी ती आपल्याला जी जाळी आहे ती आपण ऑर्डर केली होती, ती आलेली आहे. मग ती घेऊन येऊया आणि येत्या एक आठवड्याभरामध्ये ते आपण बागेवरती जाळी झाकून घ्यायची. तर सध्या निघालो आहे एका ठिकाणी, तिथून आपल्याला जाळी आणायचे जे की आपण ऑर्डर केली होती. कारण सहसा भेटत नाही, ते आपल्या क्षेत्र किती आहे त्याच्यानुसार ते किती तर टन किलोवर असते काहीतरी. मग ते आपण जाळी आता तिथे गेल्यानंतर बघूया कसं काय काय, आणि त्याच्यानंतर मग शेतात जाऊया. तर काहीच निघूया आता आपण. आणि बाकी जास्त काही टास्क नाही आहेत. आज थोडासा व्हिडिओ बनवायचा होता, बघू जर लवकर आलो तर नक्कीच आपण तयार करूया. तर आपण निघालेलो आहे आता. तर गाईज, आपण त्या ठिकाणी पोचलो. बघू शकता इथं जी आपल्याला जाळी पाहिजे होती ती अशा पद्धतीने येते, जे की आपल्या इकडे थोडंसं लेट लागत होतं. त्याच्यामुळं आपण इथून मागवलेलं आहे आणि इंदापूरला आलो आपण. तर आता जाळी पिक करूया आपण इथून, जे की इथं फिशिंगचं सामान भेटतं सगळं. बघू शकता तुम्ही. तर इथूनच आपल्याला आता जाळी न्यायची आहे. तर हे दुकान हुडकण्यासाठी थोडंसं वेळ का लागला. त्या माणसाचा आपल्याकडे नंबर होता, त्याला आपण कॉल लावत होतो. आणि कॉल लावला त्याला म्हणायचं तर ते काय म्हणायचं, बाजार समितीच्या खालच्या साईडला. आम्ही खालच्या साईडला आलो. मग खालच्या साईडला आल्यानंतर जवळच होतं दुकान. फक्त त्याला फोन केला तर हां तुमच्या मागच दुकान आहे. तर महाग इकडं बघू शकता तुम्ही, दुकान आहे. त्याला म्हणलं नाव सांगा, तर तुमच्या महागच आहे. काय लोक तर असते व्यवहार, काय बिझनेस तर कसा करतात काय माहिती. असं आता बघू आलो इथं, पिक करूया, जाऊया. आज आपल्याला व्हिडिओ काढायचा होता, जे की रवी आणि आब्बाची सिरीज मी यूट्यूबवरती अपलोड करण्यासाठी का माझ्याकडनं उशीर होतं मला माहीत नाही काहीच. मी लवकरच ते अपलोड करेल. तर त्याचाच आज एक नवीन व्हिडिओ आपल्याला शूट करायचा होता. तर बघू आता, जर लवकर जाणं झालं तर आज करूया, नाहीतर मग उद्या आपल्याला काही करून ते करावं लागणार. थोडं सामान असेल तर उद्या सकाळ सकाळी ऐका की उद्या सकाळ सकाळी. तर काहीच थोडंसं टाईम लागला, कारण की जेव्हा इथं आपण आलो तेव्हा ते दुकानदार म्हणले की ज्या ठिकाणून गाडी यायची आहे ती काय अजून आलेली नाही, वेळ लागेल. मग 1 तास 1.5 तास त्याच्यामध्ये गेला. तर गाडी त्यांची आलेली आहे आणि सामान जे आहे ते पण आलेलं आहे. तर ते आपल्याला गाडी घ्यायची आहे, तर तेच घेऊन आपल्याला शेतामध्ये जायचं आहे. बाकी इकडे बघू शकता तो माल आलेला आहे इथं. आपण एखादा बिझनेस करतोय, रन करतोय म्हटल्यावर जे ग्राहक असतात त्यांना सांभाळलं पाहिजे. जिभेवर साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवावा लागतो आपल्याला, आणि ती सर्व्हिस आहे ती चांगली द्यावं लागते. पण हे जर बघितलं तर एकदम बकवास वाटलं, कारण की जे त्यांनी सांगितलं गाडी आले त्याच्यामुळं आपण धावत पळत तिथलं बाकीचं काय काम असेल ते सोडून आलो इथं. आणि इथं आल्यानंतर म्हणतात की नाही गाडी आलेली नाही आहे. बरं ठीक आहे, थोडेसे शॉर्टेज असल्यामुळे त्यांनी सांगितलं असेल आपल्याला. आता जाऊया घेऊन. तर काही समोर बघू शकताय आपण नेट घेतलेली आहे आणि आता आपला जायचा टाइम झालेला आहे, कारण की
खूप इथं टाईमपास झालेला आहे, कारण त्यांनी ज्या टाईममध्ये बोलवलं होतं त्या टाईममध्ये त्यांनी काय आपल्याला दिलं नाही. पण ठीक आहे, आता गरज आपल्याला होती तर झालेलं आहे. आता जाऊया डायरेक्टली शेतामध्ये, नाही तर मग घरी जाऊन नंतर शेतामध्ये जायचं आपल्याला. आणि जो आजचा व्हिडिओ बनवायचा होता तो आपण उद्या बनवूया. बाकी हे शॉप आहे इथं, सर्विस थोडीशी स्लो आहे पण ठीक आहे, ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला. तर जाऊया आता, थोडंसं बिलिंगचं काम राहिले ते केल्यानंतर शेतामध्ये जाणार आहे आपण. ते बघू शकते ते दरवर्षी आपल्याला वापरावं लागतं आणि रियूज होत नाही, याला दरवर्षी नवीन घ्यावं लागतं. तर घेतलेले आहे आणि हे पक्ष्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला करावं लागतं, त्यासाठी घेतले. तर बघूया आता, भेटू शेतामध्ये. तर रिटर्न आलेलो आहे आपण घरी, आणि जे नेट आणायची होती ते आणले आणि शेतात जायचं होतं ते कॅन्सल केलं, कारण की आज त्याचं काही अर्जंट नव्हतं. आणि उगीच मग आपल्याला असं उद्या जायचं, मग उद्या जाताना घेऊन जाणार आहे आपण ते. बाकी नेट आणण्याचा एक्सपिरियन्स म्हटलं तरी ते दुकानदार होतं, त्याचं बिहेवियर एवढं काही ठीक वाटलं नाही. बट स्टिल ओके, काय करणार आपण, जे आपलं काम होतं ते झालेलं आहे. आणि यूट्यूबवर थोडंसं काम करावं लागतं काहीच, कारण की जो व्ह्यूज आहेत ते अचानक डाऊन झालेले आहेत. काय झालं आहे काय माहीत नाही, करायचं ते अपलोड करतोय सगळं कंटिन्युअसली चालू आहे, पण जे व्ह्यूज आहेत ते खूप डाऊन झालेत. आणि हे काय उपयोगाचं नाही. तुम्हाला काही सजेशन काय करावं वाटत असेल तर अवश्य कमेंटमध्ये करा, त्याचा विचार करावाच लागणार आहे आपल्याला, कारण की हे दिस इज नॉट गुड ॲट ऑल. बरं ठीक आहे गाईस, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.